सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील बाबासाहेब कुटे ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन या स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती होती. भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, मांडवे बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन रुपेश पाटील धुळगंट, सरपंच आशाताई बाबासाहेब कुटे, सोसायटीचे संचालक राजेंद्र पाटील धुळगंट, प्राचार्या सुरेखा पवार, माजी सरपंच लक्ष्मण कुदनर, ललित पाटील धुळगंट, भागवत कुदनर, योगेश खेमनर, धर्मेश बच्छाव, रुपाली कल्याणकर तसेच मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. प्रमुख मान्यवरांचा सत्कार बाबासाहेब कुटे यांच्या हस्ते केला गेला. 2014 साली बाबासाहेब कुटे ऑप्युलन्स ऑफ एज्युकेशन या स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झाली. त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय. एका खेडेगावात मुळा नदीच्या काठी असलेल्या मांडवे बुद्रुक या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे यांनी आपल्या खेडेगावातील विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावेत यासाठी या शाळेची सुरुवात केली. तर मांडवे ग्रामस्थांनी देखील त्यांना भरभरून साथ दिली. या शाळेतील विद्यार्थी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच रेंजर यांसारख्या विविध क्लास 1 पोस्टवरती नक्कीच जातील अशी आशा स्कूलच्या प्राचार्या सुरेखा पवार यांनी व्यक्त केली आहे. तर त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी शुभेच्छा दिल्यात. आज या ठिकाणी ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेह संमेलन मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे आपले आमदार, तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ सर यांच्या पत्नी सौभाग्यवती नीलमताई खताळ तसेच मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पारितोषिक वितरणामध्ये जे विद्यार्थी विजेते होते यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्देशाने एक सांगावेसे वाटते की स्कूलमध्ये शैक्षणिक कार्यक्रम तसेच सहशालेय कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने वर्षभर आयोजन केले जाते व शैक्षणिक कार्यक्रमामध्ये मला सांगावेसे वाटते की आमच्याकडे ऑलिम्पियाड परीक्षा शाळेमध्ये घेतल्या गेल्या. यामध्ये सायन्स ऑलिम्पियाड, हिंदी ऑलिम्पियाड, इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षा घेतल्या गेल्या. अनेक विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी त्या परीक्षेमध्ये स्कूलचा निकाल 100% लागला असून त्यापैकी 25 पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रत्येक विषयामध्ये 25 पेक्षा जास्त विद्यार्थी हे गोल्ड मेडलिस्ट आहेत व ही स्कूलसाठी व आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तसेच यावर्षी स्कॉलरशिपसाठी इयत्ता 5वी मधून व इयत्ता 8वी मधून काही विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. परंतु शासनाच्या बदललेल्या नियमानुसार, नवीन आलेल्या GR नुसार इयत्ता 4थी व 7वी साठी यावर्षी परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या वर्गातील विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी सहभागी झालेले आहेत व त्यासाठी सर्व शिक्षक अतिशय कष्ट घेत आहेत व मला खात्री आहे की निश्चितच यावर्षी स्कॉलरशिपमध्ये आपल्या स्कूलमधील विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये निश्चितच झळकल्याशिवाय राहणार नाही. तर आज आमच्या स्कूलमध्ये गॅदरिंगचा प्रोग्राम होता, म्हणजे एक सांस्कृतिक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग केलं होतं आणि सर्वांनी छान त्यांच्या कला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि मी खास करून त्यांचं कौतुक करते. खूप छान प्रोग्राम आमचा पार झालेला आहे आणि त्यासाठी परिश्रम घेतलेला माझ्या शिक्षकांचं, सर्व शिक्षकांचं मी कौतुक करते. त्यांच्यामुळे आज हा प्रोग्राम खूप छान पार पडलाय. आणि या सांस्कृतिक प्रोग्राममुळे होतं काय की मुलाचं आणि शिक्षकाचं नातं अजून घट्ट होतं आणि त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो. या स्नेहसंमेलनानिमित्तानं कृष्ण जन्मला या गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. कार्यक्रमासाठी पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचं नियोजन यामुळे सर्व स्तरातून याचं कौतुक झालं. या कार्यक्रमात शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली आहे.
रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.